हाय, माय सेल्फ यश राजकुमार नरुटे. माझी 10वी सोलापुरातच झाली, शांती इंग्लिश मीडियम स्कूलमधून. माझे पॅरेंट्स, वडील वकील आहेत सेशन कोर्टमध्ये सोलापूरमध्येच, आणि मम्मी पोस्ट ऑफिसमध्ये PSM आहे, म्हणजे पोस्ट मास्टर आहे. पूर्ण पोस्ट ऑफिस म्हणजे पूर्ण मॅनेज करते, एक पोस्ट ऑफिस पूर्ण मॅनेज करते. BT मधला एक्सपिरियन्स असं होता की आकाशमध्ये जेव्हा मी होतो तेव्हा ते फक्त शिकून जायचे आणि क्वेश्चन्स आमच्यावर सोडायचे. इथेही आम्ही स्वतःला आम्हाला करायला सांगायचे क्वेश्चन, पण क्लासमध्ये एवढे क्वेश्चन्स घ्यायचे टीचर लोक की ऑलमोस्ट क्वेश्चन्सची प्रॅक्टिस ट्युशन मध्येच व्हायची, क्लासमध्येच व्हायची. घरी जाऊन आम्ही करायचो, पण एकदम ऑलमोस्ट सगळी क्वेश्चन्सची प्रॅक्टिस ट्युशन मध्येच व्हायची. म्हणजे एवढे सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स करून घेणे, असेच नाही एखाद दोन क्वेश्चन घेऊन बाकी तुम्ही करा असं. त्यांनी त्यांच्या पुस्तकातले क्वेश्चन्स खूप सारे असं करून घेत होते, परत घरी त्यांनी करायला देत होते, परत आम्ही स्वतःहून करत होतो. आणि मग परत टीचिंग खूप म्हणजे डीप मध्ये वगैरे होतं. आणि एकदम म्हणजे असं नाही की कधी जिथं रट्टा मारायचं तिथं रट्टाच मारायला लावला, पण जिथं समजवायचं तिथं एकदम चांगलं समजवलं, एक चांगले एक्झाम्पल्स वगैरे देऊन. त्यामुळे आणि आपले BTचे क्वेश्चन पेपर जे लास्टला फायनल टेस्ट सिरीज चालू झालते ना, त्यात त्याचे क्वेश्चन पेपर्स खूपच म्हणजे हेल्पफुल होते. त्यात खूप म्हणजे असं इझी पण नव्हते, पण मीडियम आणि टफ टाईपच्या क्वेश्चन्समुळे कन्सेप्ट वगैरे काय म्हणतो स्ट्रॉंग व्हायला खूप मदत झाली. त्यामुळं एक्सपिरियन्स तर खूपच चांगला होता BTचा. तर मी सध्या आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूरमध्ये, विदर्भात, नागपूरच्या जस्ट साईडला. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे स्टुडंट सध्या देत आहेत वगैरे करतात, त्यांना काय टिप्स देशील? तर मला असं वाटतं की मला पण क्लासमध्ये असे काही म्हणजे कसं व्हायचं, मी टेस्ट वगैरे असायचे ना क्लासमध्ये, तर मी पर्टिक्युलर आता टेस्टला काही स्टुडंट्स कसं करतात, आता 10 दिवसावर टेस्ट आहे तर 10 दिवस आधी टेस्टच अभ्यास करत बसतात, बाकी सगळं जे शिकवायला येते सोडून देतात. तर मी तसं करत नव्हतो. ते टेस्टचं तर आपल्याला येतंय, म्हणजे आपण केलेलं आहे, मग ते जे चालू आहे ना त्याला जास्त स्ट्रॉंग पकडून जात होतो, आणि टेस्टच्या 2-3 दिवस आधी टेस्टचं करत होतो. तेव्हाही टेस्टचं करत करत जे चालू आहे तेही करत होतं. म्हणजे टेस्टचं व्हायचं, पण कम्पॅरेटिव्हली मी कसं, बाकी सगळे स्टुडंट 10-12 दिवस आधीपासून एकाच टेस्टचं, बाकी सगळे स्टुडंट टेस्टचं करायचे. तर मग तिथं काय व्हायचं, त्यांना टेस्टमध्ये चांगले पडायचे पण मला कम पडायचे. मग ते थोडं बाकीच्यांना डाऊट यायचं, असं कसं होतंय, काय म्हणजे असं कसं. मग पण माझी ती स्ट्रॅटेजी मला पुढे कामाला आली, लॉंग टर्म मध्ये कामाला आली. कसं व्हायचं, मग ती बाकी स्टुडंट 10 दिवस त्याचाच अभ्यास करून बाकीचं सोडून मग ते परत त्यांना बॅकलॉग पडायचा पुढचा कव्हर. माझं तेही कव्हर असायचं आणि टेस्टचंही मला येत असायचं. त्यामुळं माझं असं जेवढं म्हणजे स्टुडंटचं जेवढ्या टाइमात एक रिव्हिजन झालं, माझं 2 ते 3 टाइम रिव्हिजन होत आलं. जे टाइम वगैरे माझं आणि रिपीटर्सला तर समजा एखादं माझं आता फिजिक्स स्ट्रॉंग सब्जेक्ट होता, तर रिपीटर्सला कसं आपल्याला 11-12 दोन्ही एकाच वर्षात करायचं असतं. तर समजा जे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे ते क्लासमध्ये समजा 11th फर्स्ट लेसन पासून चालू केलं, तर आपलं स्ट्रॉंग असते, सब्जेक्ट आपल्याला चांगला आवडतंय, तर ते आपण करायचं, घरी येऊन पटकन करून घ्यायचं जे क्लासमध्ये शिकवलं 11th, आणि मग आपण 12th मागून स्टार्ट करायचं. म्हणजे त्यांचं 11th संपत आलं आणि आपल्या इकडून 12th आपण मागून चालू करायचं आणि पहिल्यापर्यंत यायचं. 12th संपवायचं, आपलं तिकडचं पटपट 11th त्यांच्यासोबत करून आपण स्वतः 12th संपवलं, मग ते 12th चालू करणार, परत आपण 11th मागून रिव्हिजन करायचं. म्हणजे त्यांचं एकदा सिलेबस कम्प्लीट होऊपर्यंत आपलं 2दा होतं, आणि मग परत रिव्हिजन, ते परत सगळं झालं परत रिव्हिजन, त्यांच्यासोबत आपलं एकदा नाही 2दा सिलेबस कम्प्लीट होतं. एकदा 11वी त्यांनी घेताना आणि आपण स्वतः 12th करताना, मग त्यांनी 12th आलं 12th त्यांच्यासोबत, आणि परत 11वी आपण मागून परत आपलं रिव्हिजन. त्यामुळे एका याच्यामध्ये 2दा आपलं रिव्हिजन होतं, जे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे. बायोलॉजीचं कसं आहे की बायोलॉजी सारखंच करायला लागतं. बायोलॉजीचं आता केलो झालं असं नाही, सारखं लास्ट पर्यंत बायोलॉजी कव्हरच होत नाही, म्हणजे काही ना काही उरतच जातं. त्यामुळे बायोलॉजी कंटिन्यू करतच राहतं. आणि ज्यांचं जे वीक सब्जेक्ट आहे ते त्याला ऍडवाइस अशी आहे की असं नका करू की इकडून 11th शिकवत आहे आणि आपण आपलं 12th पासून करत आहे, असं दोन्ही हे करू नका. जे वीक सब्जेक्ट आहे ना ते त्यांच्यासोबतच चालला, पकडून चालला, हळूहळू चालला, म्हणजे डीप तुमचं अंडरस्टँडिंग होत जाईल आणि कन्सेप्ट क्लिअर होत जाईल. त्याला गडबड करू नका. बाकी जे स्ट्रॉंग आहे त्याला पटपट करा दोन्हीकडून 11-12. बायोलॉजी करत राहा, बायोलॉजी सोपी आहे, सगळे करतात,
आणि बायोलॉजी करत राहा, आणि जे वीक सब्जेक्ट आहे त्याला पकडून हळूहळू हळूहळू पकडून, जे क्लास सोबत हळूहळू पकडून एकदम डीप अंडरस्टँडिंग करत लास्ट पर्यंत खेचत चला. त्यामुळे मग तिन्ही सब्जेक्ट तुमचे चांगले होतील. अशी स्ट्रॅटेजी होती. कॉलेजचा एखादा किस्सा, आता फर्स्ट सेमिस्टर झालेला आहे, काय आता मी तर आहे GMC चंद्रपूरला. चंद्रपूरच्या जस्ट बाजूला गडचिरोली आहे. तर ते नक्सलाइट एरिया आहे गडचिरोली. तर आम्ही असे पेशंट बघितले की 1-2 पेशंट होते की त्यांना उचलून आणलेलं गोळी लागलेली. मग ते आम्हाला थोडं वेगळं दृश्य म्हणजे, आणि कसं ते कॉलेजला आमच्या म्हणजे पेशंट फ्लो खूप जास्त आहे, कारण की गडचिरोली वगैरे तिकडे आजूबाजूचे नक्सलाइट, तिकडे हॉस्पिटल्स वगैरे असूनही नक्सलाइट एवढं हे करू देत नाही. तर आता आमचं नवीन कॅम्पसही बनलंय 100 एकरचं. त्यात हेलिपॅड वगैरे पण आहे, पण कॅन्सर हॉस्पिटल पण आहे, TB हॉस्पिटल आहे. तर जास्त चांगला एक्सपोजर भेटत आहे आम्हाला आता. त्यामुळे कॉलेजचं तर एक्सपिरियन्स आम्हाला खूप चांगला. आता फर्स्ट इयर एवढं पेशंट इंटरॅक्शन नसणार आहे, पण सेकंड थर्ड इयर पासून आम्हाला खूपच म्हणजे, कारण की आमचं फर्स्ट असं GMC आहे महाराष्ट्रात जिथं हेलिपॅड आहे पेशंट्सला पोर्ट करायला. त्यामुळं आम्हाला पेशंट एक्सपोजर खूप चांगलं भेटणार आहे GMC चंद्रपूर. प्रीमियम कॉलेज का बेटर आहे रेग्युलर कॉलेजपेक्षा? गव्हर्नमेंट कॉलेज का बेटर आहे, कारण की प्रायव्हेटला कसं आहे म्हणजे आपल्या इंडियन मनस्थितीनुसार प्रायव्हेट मध्ये पैसे घेतात, आणि आपले इंडियन पण सगळे ऑलमोस्ट मिडल क्लास. मग आपलं म्हणजे ते माइंडसेट नसते की प्रायव्हेट मध्ये करायला पाहिजे. आपल्या सोलापूरमध्ये काय पण कुठेही आजूबाजूचे जिल्हे काहीतरी मोठं झालं चला सिव्हिलला. तर ते महत्वाचं आहे, कारण की पेशंट खूप येतात आणि वेगवेगळ्या टाईपचे येतात. त्यामुळे गव्हर्नमेंट याच्यामध्ये कसं मग फंड येतात तेवढेच, तसेच फॅसिलिटीज येतात. प्रायव्हेट मध्ये फॅसिलिटीज असून त्याचे वापर करता येत नाही आपल्याला, कारण की पेशंटच कम आहेत. त्यामुळं सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट हे दोन्ही खूप चांगले आहेत प्रायव्हेट वगैरे पेक्षा. प्रायव्हेट मध्ये बाकीचे तुम्हाला फॅसिलिटीज एकदम चांगले, प्रीमियम 5 स्टार सारखं राहायला खेळायला, पण तुम्हाला जे मेन तुमचं अकॅडमिक स्टडी वगैरे आहे त्यामध्ये थोडं कमकुवता राहील. नाही, स्टडी करताना टेन्शन नाही घ्यायचं. आता मलाही खूप वेळा खूप कमी मार्क्स यायचे, मी टेन्शन घेत नव्हतो. म्हणजे जेव्हा तुम्ही खाली, खूप जण काय करतात ज्यांना मार्क्स वगैरे यायला लागलं नाही ना, ते 4 दिवस 5 दिवस असं डिप्रेशन मध्ये असतात, त्यांना सोडून देतात. तीच वेळ आहे की पकडून राहायचे, तेव्हा नाही सोडायचं. तेव्हा नाही सोडलं तर मग पुढे जात म्हणजे एकदम काय म्हणतो, इथंच नाही पण पुढं पण लाईफ मध्ये आपल्याला असं खूप वेळा येतील असे प्रसंग, तेव्हा सोडायचं नाहीये. कठीण परिस्थितीत पकडून राहायचं. पकडून राहिलं तर आपोआप ते एकदम चांगलं आपलं काय म्हणतो त्यात आपल्याला सक्सेस मिळेल आणि एक्सपिरियन्स येईल चांगला. नेव्हर गिव्ह अप. हा, नेव्हर गिव्ह.